जगदीश जाधव, जग्गू आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सौरभ पांचाळ लोकल बॉय फलंदाजीसाठी आले टीम अयान स्टार्स लालबाग या संघाकडून. गोलंदाजीसाठी प्रथमेश मयेकर, गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 पहिलाच बॉल हाताळण्यासाठी. लेट्स प्ले गेम ऑन. महत्वपूर्ण सामना पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामधून 2 संघ सेमीफायनल मध्ये दाखल. पहिलाच बॉल उडवलाय आणि उडवलेला हा बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल त्याच्याकडून सुटलाय आणि हा मोठा मासा जाळ्याला अडकला असता. त्याचा झेल सुटलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली असती. विकेट मात्र आलेली नाहीये. झेल त्याचा सुटलाय. फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्राइक रोटेट झाली आहे. सौरभ पांच्या स्ट्राइक वरती आलेत. लोकल बॉय याच मैदानामध्ये सातत्याने सराव केलाय या खेळाडूने. आज मात्र या सरावाची परीक्षा. लो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण बॉलनं पाठवलंय. पत्र्यावर 6 धावा येतोय. सौरभच्या बॅटमधून षटकार. दोन्ही ताकदवर संघ आहेत. काय होऊ शकते या मॅच मध्ये? कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल? यावेळेला चांगला बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाजाने. यष्टीरक्षक मंदारच्या हातामध्ये बॉल चाललाय. निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रथमेश मयेकर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. सौरभ पांचाळ फलंदाजीसाठी लोकल बॉय. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय प्रथमेश मयेकर यांचा. येस, नेक्स्ट मॅच ओपन हाफ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला सामना असेल ओपन हाफ मधील खुल्या गटातील पहिला सामना टीम रिया 11 विरुद्ध आर आर डोंबिवली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीय कॅरमपट्टू माननीय श्री महेशजी कुपेरकर यांचे या ठिकाणी शुभागमन. विनंती असणार आहे साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. पावसाळी क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष स्वागत. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. लगातारचा तिसरा बॉल या ठिकाणी निर्धाव हाताळलाय. नाव आहे प्रथमेश मयेकर. पहा काय कमबॅक केलंय प्रथमेश यांनी. षटकार जरूर ठोकला होता लो फुल टॉस बॉलवरती सौरभ यांनी. तदनंतरचे तीनही चेंडू निर्धाव हाताळलेत प्रथमेश मयेकर. शेवटचा बॉल होता. चांगला पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. पाण्याच्या डबक्यात बॉल अडेल जरूर. अनिकेत चव्हाण बॉलवरती पोहोचलेत. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 8. बिनगडी बाद टीम अयान स्टार्स लालबाग. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राष्ट्रीय कॅरमपट्टू माननीय श्री महेशजी कुपेरकर यांचे या ठिकाणी शुभागमन. विनंती असणार आहे महेशजी आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा.
सान्वी सिक्सर आयोजित पावसाळी क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज आहेत अमेय बिरमोळे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 8च धावा खर्च केल्या आहेत. एक षटकार जरूर आला होता या षटकामध्ये. तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर उर्वरित 5 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केल्या आहेत प्रथमेश मयेकर यांनी. गोलंदाजीसाठी आले आहेत अमेय बिरमोळे. काळ चौकीचा हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 सौरभ पांचाळ फलंदाजीसाठी आहे. लोकल बॉय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. खेळपट्टीवर उभं राहणं देखील शक्य नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर पाण्याचा डबका आहे, चिखल देखील आणि संपूर्ण माती आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवर. चांगला बॉल अमेय बिरमोळे यांनी हाताळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, त्याच्याकडून चूक झाली आहे. आदित्य देखील होते, बॅकअप दिलंय त्यांनी जरूर आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 9 या आकड्यावर. मग याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती पोहोचतील जरूर. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जातेय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 10 या आकड्यावर. सौरभसाठी पुढचा बॉल रडारमध्ये बॉल होता. त्याला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सौरभ पांचाळ ब्रँडेड षटकार. क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सौरभने धावसंख्या तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 16 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन डिलिव्हरी आणि या बॉलवरती रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. अमेय बिरमुळे षटक क्रमांक 2 हाताळत असताना शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय सौरभ यांनी. क्षेत्ररक्षक आहेत, कुशलने बॉल अडवलाय आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 17 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे षटक क्रमांक 2 मधील. यावेळेला उडवलाय हा बॉल. या बॉलला पाठवलंय जगदीशने बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक रुबाबदार षटकार जगदीश जाधवच्या मधून. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 23 या आकड्यावर. या चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील फेरीचा टॉस होईल. टीम रिया 11 विरुद्ध आर आर डोंबिवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये या.
येस, नेक्स्ट मॅच असणार आहे टीम रिया 11 प्रभादेवी विरुद्ध आर 11 डोंबिवली गिरगाव. गोलंदाजीसाठी आले षटक क्रमांक 3 कुशल कोरडे. कुशल कोरडे षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल आक्रमण सौरभ पांचाळने पाठवले बॉन्ड्रा. लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी सौरभ इज ऑन फायर नाऊ. खूप टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि बॉलला अक्षरशः फेकून दिले बॉडीलाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 29. वैयक्तिक 10 बॉल मध्ये 21 धावांवरती फलंदाजी करतोय सौरभ पांचाळ लोकल बॉय. चांगल्या फॉर्म मध्ये सौरभ पांचाळ आज मात्र या मॅच मध्ये. यावेळेला देखील खोदून फटका काढण्याचा प्रयत्न केलाय. चांगला फटका खेळलाय जरूर सौरभने. अडबेल क्षेत्ररक्षक बॉलला तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. नेक्स्ट मॅच खुल्या गटातील हे सर्वच 4 संघ आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. पहिला सामना रंगेल तो म्हणजे टीम रिया 11 प्रभादेवी त्यांच्या विरुद्ध असणार आहे आर डोंबिवली गिरगाव. रिया 11 प्रभादेवी या संघाचे संघ मालक आहेत मयूर गजने. कर्णधार म्हणून जर आपण पाहिलं तर शुभम यादव यांची वर्णी लागली आहे आणि त्यांच्या विरुद्ध डोंबिवली गिरगाव या संघाचे कर्णधार आहेत राहुल चांदोरकर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये या. आणि तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील वाळकेश्वर बॉईज विरुद्ध गिरगाव बॉईज. आणि जर आपण पाहिलं तर या संघाचे संघमालक म्हणून मयूर तराल आणि कर्णधार म्हणून जर आपण पाहिलं तर प्रभात बावकर टीम वाळकेश्वर बॉईज या संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतील. त्यांच्या विरुद्ध गिरगाव बॉईज हा संघ आहे. या संघाचे संघमालक आहेत रणजित वाल्मिकी आणि कर्णधार म्हणून अनिकेत सिंग यांची वर्णी लागली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एक विशेष संकल्पना आपण पाहतोय अमितजी महाडेश्वर आणि नितीनदादा वंजार यांच्या माध्यमातून साखळी पद्धतीने हे सर्व लीग स्टेजच्या पद्धतीने हे सर्वच सामने खेळवले जातात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुशलचा पुढचा बॉल जगदीशसाठी बरोबर पायावरती आदळलाय हा बॉल. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. कुशल कोरडे गोलंदाजीसाठी आलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक षटकार जरूर आलाय या षटकामध्ये सौरभ पंचाच्या बॅटमधून. चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय. यावेळेला क्लीन बॉल फलंदाज बाद. यस्ट्या उद्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि जगदीश जाधवला दाखवलाय तंबूचा रस्ता. कुशल कोरडेने महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. नवीन बॅटर महेश चेनवनकर परळचा चिता बुमरो आलाय फलंदाजीसाठी.
महेश चेंदवनकर, बुम बुम बुमरो या नावाची देखील चर्चा राहिली आहे. ॲक्शन रिप्ले पण पाहतोय. जगदीश जाधवची महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. कुशल कोरडेने बरोबर स्टंप उडवलाय कुशलने आणि म्हणूनच की काय जगदीश जाधव माघारी परतले आणि नंतर नंतर जर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी आलाय महेश चेनवनकर. नवीन बॅटर परळचा चित्त फलंदाजीसाठी 30 धावा धावफलकावरती झाल्या. षटक क्रमांक 3 चा खेळ. कुशल कोरडे षटक हाताळतोय. सौरभ पांचाळचा विचार जर केला तर मात्र वैयक्तिक 11 बॉलमध्ये 22 धावांवरती 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय सौरभ पांचाळ. कुशलचा पुढचा बॉल महेशसाठी. महेशने फिरवली बॅट आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. बुमरोच्या मधून येतोय जवाब स्ट्रोक. 6 धावा षटकार. षटकार ठोकलाय बुमरोने. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 36 आणि एक गडी माघारी परतलाय. कुशल कोरडे षटक क्रमांक 3 हातात असताना आपण पाहतोय. महेशने आल्या आल्या षटकार ठोकलाय. पुढचा बॉल प्रचंड वेग होता या बॉलमध्ये. हा बॉल जर आपण पाहिला तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 37 या आकड्यावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली आहे जरूर बॉलने. यष्टीरक्षक मंदार गुरवच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 37. एक गडी बाद. टीम अयान स्टार्स लालबाग. गोलंदाजीसाठी आलाय मागच्या मॅचचा हिरो अनिकेत चव्हाण. सामनावीराचा पुरस्कार पटकावलाय अनिकेत अंड्याने. तो आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. चौथं षटक हाताळण्यासाठी 37 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. हिमायन स्टार्स लालबाग या संघाचा. अमित महाडेश्वर या संघाचे संघमालक. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. आज बॅट बोलली आहे या मॅच मध्ये सौरभ पांचाळची. आणखीन एक षटकार. लोकल बॉय आज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अमित माडेश्वर खुश असतील सौरभ पांचाळवर. कारण त्याने दाखवून दिलंय या मैदानामध्ये मी सातत्याने प्रॅक्टिस करतो. आज मात्र माझी परीक्षा आहे आणि परीक्षेमध्ये मला ही परीक्षा पास व्हायची आहे. हा सामना मला जिंकायचा आपल्या संघासाठी. कारण फायनल मध्ये प्रवेश करून द्यायचा आपल्या संघाला. त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न सौरभ पांचाळच्या बॅटमधून पाहायला मिळतात. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 28 धावांवरती तो फलंदाजी करतोय. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. रन मात्र मिळेल एक. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 44 या आकड्यावर.
ज्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दुसरा बॉल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 धावा खर्च जरूर केल्यात अनिकेत चव्हाण यांनी. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 44 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 44. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव जरूर मिळेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अशा घटना होतच असतात या स्पर्धेमध्ये. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. खेळपट्टीवर जर आपण पाहिलं तर चिखल आहे, माती आहे, पाण्याची डबकी आहे. त्याच्यामधून प्रवास करायचा आहे या सर्वच खेळाडूंना आणि त्याच्यासाठी चालू असलेला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच की काय या पावसाचं आणि पावसाळी क्रिकेटचं नातं अटूट आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. हो! खूप सारी मेहनत घेतायत आणि स्वतःला देखील आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी वाचवलंय सौरभ पांचाळ यांनी. नाही अक्षरशः निसटला. ॲक्शन रिप्लेमध्ये सर्व क्षणचित्र टिपली जातायत. मंदार देखील हसतायत. कारण ऑलरेडी जर आपण पाहिलं तर पायाला दुखापत देखील आहे सौरभ पांचाळ यांच्या. त्या पायाच्या दुखापतीतून सावरत असताना आज मात्र ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी सौरभ मैदानामध्ये उतरले आहेत. त्याच्या बॅटमधून धावा देखील आल्या आहेत. 44 धावा धावफलकावरती 44 ऑन अ बोर्ड. येस 45 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला उडवलाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक अमय आहेत. बॉलला अडवतील. एक धाव पूर्ण केली आहे आणि या एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 46 या आकड्यावर. 46 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. महेश चेनवणकर आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सौरभ पांचाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अयान स्टार्स लालबाग या संघाकडून. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये 16 बॉलमध्ये 30 धावांवरती फलंदाजी करतोय सौरभ पांचाळ. यावेळेला देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते धावफलकावरती 47 म्हणजे 24 चेंडू आणि या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असणार आहे. टीम अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. टीम रिया 11 प्रभादेवी विरुद्ध आर-आर 11 डोंबिवली. गिरगाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये या. चला टीम रिया 11
प्रभादेवी, कर्णधार शुभम यादव विनंती असणार आहे टॉससाठी या आणि विरुद्ध त्यांचे जर आपण पाहिलं तर आर डोंबिवली, गिरगाव, राहुल चांदोरकर आपणास देखील विनंती असणार आहे. आपण देखील टॉससाठी यायचंय. राहुल चांदोरकर इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर शुभम यादव हे 2 कर्णधार इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. खुल्या गटातील हे सर्व 4 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरतील या सेकंड हाल्फमध्ये. एक जर आपण पाहिलं तर रिया 11, प्रभादेवी, आर डोंबिवली, गिरगाव, तदनंतर आपण पाहिलं तर वाळकेश्वर बॉईज आणि गिरगाव बॉईज हे 4 मातब्बर संघ एकमेकांच्या विरुद्ध खुल्या गटामध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अमितजी आपण टॉस करून घ्यायचंय. नेक्स्ट मॅच रंगते टीम रिया 11 प्रभादेवी त्यांच्या विरुद्ध डोंबिवली गिरगाव या 2 बलाढ्य संघांमध्ये हा आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना रंगताना पाहायला मिळेल. विनंती असणार आहे शुभम यादव आपण व्यासपीठावर यायचंय टॉससाठी. रिया 11 प्रभादेवी टॉससाठी शुभम यादव आपण त्वरितच व्यासपीठावरती या. विनंती असणार आहे आपल्या अपोजिट संघाचा कर्णधार व्यासपीठावरती आलाय राहुल चांदोरकर विनंती असणार आहे शुभम यादव आपण त्वरितच व्यासपीठावरती या टॉससाठी. रिया 11 प्रभादेवी टीम रिया 11 प्रभादेवी शुभम यादव विनंती असेल टॉससाठी या. विशेष सहकार्य जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय या विभागाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेब. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर समाजसेवक माननीय श्री मिलिंदजी चिले आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर श्री साई विजन केबल नेटवर्क यांचं देखील एक विशेष योगदान. त्याचप्रमाणे सौ दिव्याताई बडवे ताईंचं देखील एक विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र युवराज सिंग चव्हाण आज देखील उपस्थित आहेत. आपलं आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर श्री साई सेवक चॅरिटेबल ट्रस्ट मानद सचिव माननीय श्री महेशजी गावडे आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पावसाळी क्रिकेट धमाका लीग पद्धतीचे हे सामने आपण पाहतोय आणि आपल्या संपूर्ण संघाला प्रोत्साहन देण्यासाठी युवराज सिंग चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आमचे मित्र शैलेशजी शेडगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं देखील सहर्ष स्वागत शैलेशजी. सामन्याला सुरुवात येते 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल? फलंदाजीसाठी आपण पाहतोय अनिकेत चव्हाण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मंदार गुरव बंड्या यांना गोलंदाजीसाठी. वेगवान एक्सप्रेस ऋतिक नागले गोलंदाजीसाठी आलाय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू गोलंदाजीसाठी ऋतिक नागले. आणि शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये युवराज सिंग चव्हाण यांनी देखील खूप सारी मजा केली आहे. 24 बॉलमध्ये 48 धावा करायच्या आहेत.
अनिकेत चव्हाण, अंड्या. पहिलाच बॉल युवराजने सांगितलंय हा बॉल आउट ऑफ द पार्क जाणार आणि गेलाय देखील. पहिला बॉल, पहिला षटकार अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून. व्हॉट अ शॉट! प्रॉपर टायमिंग, बरोबर अंदाज घेतला. ॲक्शन रिप्ले अनिकेतच्या बॅटमधून लाजवाब स्ट्रोक आहे. अक्षरशः फेकून दिले बॉलला. त्रपार 6 धावा, षटकार. स्वागत केलंय ऋतिक नागलेचं षटकार ठोकून अनिकेत चव्हाणने. अंड्याची बॅट बोललेल का या बॅट्समध्ये पहिला षटकार त्याने ठोकलाय. 24 मध्ये 48 करायचे आहेत. यावेळेला चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. व्हेरिएशन पाहायला मिळाले सातत्याने ऋतिक नागलेच्या माध्यमातून. पहिला बॉलवरती षटकार, दुसरा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. महेश चिनवनकरने सांगितलंय गोलंदाजाला, कानमंत्र देत असताना सातत्याने पाहायला मिळतात महेश चिनवनकर, गोलंदाज ऋतिक नागलेला. कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला घेऊन आपल्याला फायनलमध्ये दाखल व्हायचंय. त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगतायत. चांगली मॅच होईल ही. ओहो! आणखीन एक मोठा फटका. सौरभ आहे बॉलच्या खाली. येस! चूक होणार नाहीये. महेशने कानमंत्र दिला होता गोलंदाज ऋतिकला आणि कानमंत्र आता मात्र कामी आलाय. फलंदाज अनिकेत चव्हाण अंड्या आउट. नवीन बॅटर आहेत संकेत कदम. आणखीन एक तंत्रशुद्ध फलंदाज मैदानामध्ये आलाय. काय चौकी अभ्युदयनगरचा राजा संघाकडून 24 मध्ये 48 करायचे आहेत. धावा झाल्यात धावफलकावरती. यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आदित्य गायकवाडने बॉलला अडवलंय. एक धाव पूर्ण केली आहे. मंदारसाठी पुढचा बॉल येतोय. पंचांनी उजवा हात बाहेर काढलाय जरूर. नो बॉल या ठिकाणी पंच दर्शवतायत. मंदार देखील नाराज असतील. थोडेसे नाराज आहे स्वतःवरती देखील. कारण या बॉलवरती मोठा फटका त्यांना खेळायचा जरूर होता. ते त्यांना उभं देखील राहता येत नाहीये. आज मात्र फलंदाजांची परीक्षा असणार आहे. कारण मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर खेळपट्टीवर पाणी साठलंय. पाण्याची डबकी आहे. चिखल देखील आहे. या मातीमध्ये प्रवास करून आज मात्र मोठमोठे फटके खेळावे लागतील. या ठिकाणी शुभागमन झालंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कॅरमपटू माननीय श्री महेशजी कुपेरकर साहेबांचं. साहेब आपलं सहर्ष स्वागत पावसाळी क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. शुभम यादव विनंती असणार आहे टॉस साठी या. रिया 11 प्रभादेवी टॉस साठी यायचं प्लीज. मंदार गुरव फलंदाजीसाठी फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल उडवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पटवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मंदार गुरव बंड्याच्या बॅटमधून रुबाबदार षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14 या आकड्यावर. युवराज सिंग चौहान आज मात्र या नावाची देखील चर्चा राहील या मैदानामध्ये. जगदीश जाधव देखील नाराज आहेत युवराजवर. कारण युवराज जे सांगतोय तेच होतंय मैदानामध्ये. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. मयुरेश पोकेने बॉल अडवलाय. बॉल घेऊन येतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 15. एक गडी बाद टीम अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी.
मॅचचं समीकरण मात्र बदललंय. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असणार आहे. 18 मध्ये आता 33 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. फायनल पर्यंत पोहोचायचं आहे. 18 बॉलमध्ये 33 धावा ठोकायच्या आहेत. हेच लक्ष्य टीम अभ्युदयनगरचा राजा काळचौकी या संघाकडून असणार आहे. ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, आमचे मित्र माननीय श्री शैलेशजी शेडगे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. शैलेशजी आपलं सहर्ष स्वागत. आज मात्र आमच्या समवेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये युवराज सिंग चव्हाण यांची एक विशेष उपस्थिती लाभली आहे. आणि आमचे मित्र ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिलीपभाई गवस आज मात्र ऑनलाईन या क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि स्वतः देखील उपस्थित आहेत. आज मात्र आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. आज प्रेक्षक गॅलरीमध्ये आहेत भाई. आज मात्र जर आपण पाहिलं तर युवराज सिंग व्यासपीठावर बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. जगदीशसाठी चांगला बॉल हाताळलाय जगदीश यांनी. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर बॅटची कडा जरूर घेतली होती. महेश यांनी प्रयत्न जरूर केला. बॉल जर आपण पाहिला तर गोचंकी क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 16 या आकड्यावर. जगदीश जाधव गोलंदाजीसाठी आले. जग्गू ओहो! यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न अलोंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. पाण्याच्या डबक्यात बॉल अडलाय. जगदीश पोहोचलाय बॉलपर्यंत. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जातेय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 17 या आकड्यावर. संकेत कदम आलेत आणि संकेतसाठी हाताळलेला हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. रिया 11 प्रभादेवी कर्णधार संघ मालक प्लीज विनंती आहे. आपण आयोजन समितीकडे रिपोर्टिंग करायचंय. संकेतच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलपर्यंत. सौरभने बॉलला अडवलंय. एक धाव जरूर मिळेल. महेश चेनवणकरांनी सांगितलं जग्गूला, की तुला गोलंदाजी करायची आहे. तुला हे षटक हाताळायचंय आणि म्हणूनच की काय जगदीश जाधव गोलंदाजीसाठी आलेत. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर खूपच बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली ना, तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 19.
नंतरच्या बॅटमधून मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलला अडवतील. ऋतिकने अडवलंय बॉलला. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जातेय. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 20 या आकड्यावर. संकेतसाठी पुढचा बॉल पहा काय हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे जगदीश जाधव यांची. कारण महत्त्वपूर्ण निर्णायक षटक ठरू शकतं या मॅच मधील. कारण जर आपण पाहिलं तर अवघ्या 5च धावा या षटकामध्ये खर्च केल्या जगदीश जाधव यांनी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 21 या आकड्यावर. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असणार आहे. शेवटचे 12 चेंडू 27 धावांची गरज. कोणता संघ सामना जिंकणार? फायनलमध्ये कोणता संघ दाखल होणार? याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. एका बाजूला आपण पाहतोय अयान स्टार लालबाग आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. म्हणजेच एका बाजूला आपण पाहतोय अमितजी महाडेश्वर आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अविनाश मिठबावकर. हे 2 संघ मालक एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले आहेत. आणि आपण पाहतोय आदित्य गायकवाड इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असणार आहे फलंदाजीसाठी. काळा चौकीचा बंड्या अजूनही मैदानामध्ये आहे. कोणत्याही क्षणी सामना पलटण्याची ताकद बंड्याकडे आहे आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर संकेत कदम देखील आहेत आणि व्यासपीठावरती युवराज सिंग चव्हाण. राहुल कहार गोलंदाजीसाठी. भोपी आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. अडवतील बॉलला. जगदीशने अडवलाय बॉलला. एकच धाव मिळेल. काय येऊ शकतं या मॅच मध्ये? ही स्पर्धा अशी आहे. लीग पद्धतीचे हे सामने प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतेय. राहुल कहार भोपी गोलंदाजीसाठी आले आहेत. लो फुल टॉस मोठा फटका आहे. हवेमध्ये आहे बॉल. जज करतायत 3 क्षेत्ररक्षक अंदाज घेतात. येस, येस. निलेश देवरुखकरने झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज संकेत कदम बाद. युवराज सिंग नाराज. रिया 11 प्रभादेवी विनंती असणार आहे टॉससाठी या अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिली इनिंग संपल्यानंतर आपल्या अपोजिट संघाचा कर्णधार राहुल चांदोरकर या ठिकाणी आलाय. विनंती असणार आहे रिया 11 प्रभादेवी आपण त्वरित टॉससाठी या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश भोसले. युवराज सिंग यांनी भाकीत केले. अबुदनगरचा राजा हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होणार. पाहूयात. सिद्धेश भोसले नवीन बॅटर.
हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन केलं राहुल यांनी. रन मात्र मिळणार नाहीये. आज मात्र परीक्षा आहे सर्वच फलंदाजांची. 22 धाव फलकावरती झालेत आणि 2 गडी माघारी परतलेत. अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. एका बाजूला आपण पाहतोय काळा चौकी आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर लालबाग आहे. आज मात्र कोणत्या नावाची चर्चा राहील या मैदानामध्ये त्याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल अडेल. एकच धाव घेतली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 23 या आकड्यावर. सिद्धेश भोसले यांनी जर हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला तर सिद्धेश महाडिक यांच्याकडून ₹1001 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. आणि राहुल कहार यांनी जर विकेट पटकावला मंदार गुरव यांचा तर युवराज सिंग यांच्याकडून ₹501 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल राहुल कहारला. मंदारसाठी पुढचा बॉल आहे, उडवलाय, हवेमध्ये आहे बॉल. बॉलच्या खाली 2 क्षेत्ररक्षक येतायत. या झेल सुटलाय. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. युवराज खुश आहेत. युवराज खुश आहेत. युवराज खुश असतील आज. आज मात्र युवराज खुश आहेत. झेल जरूर सुटलाय. फलंदाज मंदार गुरवचा. जीवदान त्याला मिळालंय. आता मिळालेलं जीवदानाचं सोनं आज मात्र मंदार गुरव करेल का या मॅचमध्ये? पाहावं लागेल. युवराज सिंग यांनी सांगितलं अभ्युदयकरचा राजा काळा चौकी हा सामना 101% जिंकणार. होईल का बाकीत? जर मंदार गुरव यांचा विकेट राहुल कहार यांनी पटकावला तर मात्र युवराज सिंग यांच्याकडून ₹500 पारितोषिक दिलं जाईल. सिद्धेश भोसले यांनी जर मॅच फिनिश केली आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला तर सिद्धेश महाडिक यांच्याकडून ₹1001 रोख रकमेचं पारितोषिक. सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 24 धावा धाव फलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतल्यात. विकेट पटकावलं तर राहुल कर यांना ₹500 पारितोषिक युवराज सिंग चव्हाण यांच्याकडून दिलं जाईल. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. राहुल कर स्वतः बॉलच्या खाली. यस, झेल पकडलाय. झेल पकडलं राहुलने. ₹500 रोख रकमेचं पारितोषिक युवराज सिंग चव्हाण यांच्याकडून राहुल करला दिलं जाईल. महत्वपूर्ण विकेट आली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती. 24 या आकड्यावर षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झालाय. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 24 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्री साई सेवक चॅरिटेबल ट्रस्टचे मानस सचिव माननीय श्री महेशजी गावडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय रिया इलेव्हन प्रभादेवी त्यांच्या विरुद्ध आर आर डोंबिवली गिरगाव असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. विनंती असणार आहे आर आर इलेव्हन निर्णय कळवा. विनंती आहे टीम रिया इलेव्हन प्रभादेवी. ऑन दी स्पॉट निर्णय कळवायचा आहे. ऑन दी स्पॉट निर्णय कळवायचा आहे. स्पर्धेचा विशेष नियम आहे. 6 बॉलमध्ये 24 धावांची गरज. 4 षटकार मंदार गुरव यांच्या बॅटमधून येतील का? आणि ती ताकद या खेळाडूकडे आहे. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. मंदार गुरवने कारनामा खूप वेळा हा केलाय. आपण पाहिलं तर नुकतीच घोडबंदर धमाका ठाण्याच्या मैदानामध्ये मंदार गुरवने कारनामा केला. आपल्या संघाला सामना जिंकून दिलाय. मैदानामध्ये मंदार गुरवने फलंदाजी केली. आपल्या संघाला सामना जिंकून दिलाय. 6 बॉलमध्ये आता 24 धावांची गरज. निलेश देवरुखकर गोलंदाजीसाठी आले आहेत. नवीन बॅटर प्रथमेश मयेकर. लास्ट 6 बॉल 24 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टांच्या मागे. यष्टीरक्षक झेल पकडलाय. विकेट आली आहे मंदार गुरव. युवराज मात्र नाराज आहेत. निलेश देवरुखकरने काम केलंय. अगदी काम केलंय आपल्या संघासाठी. कारण तीच महत्वपूर्ण विकेट निलेशला देखील ठाऊक होतं आणि ती विकेट पटकावली देखील. 5 मध्ये अजून 24 करायचंय. अजूनही मॅच ऑन आहे. काय होऊ शकतं?
जिंकू शकतो संघ अभ्युदयनगरचा राजा काय चौकी. कारण 5 मध्ये आता 24 करायचे सामना जिंकायला. ₹500 ऑलरेडी खिशातून काढलेत युवराजांनी. राहुलला दिले जातील मॅच संपल्यावर. सिद्धेश भोसले यांचा महत्त्वपूर्ण विकेट पटकावला राहुल कहार यांनी आणि म्हणूनच की काय युवराज सिंग चव्हाण यांच्याकडून ₹500 रोख रकमेचं पारितोषिक राहुल कहारला दिलं जाईल. नवीन बॅटर आहेत. फलंदाजीसाठी आलेत आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. बॉलला अडवतील. शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. निलेश यांच्या माध्यमातून रन घेतली जात नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सामन्यावर पकड मजबूत केली आहे टीम अयान स्टार्स लालबाग या संघाने. राहुल कहारने मिळवलेली ती महत्त्वपूर्ण विकेट सामन्याचं गणित बदलून गेलं अक्षरशः. सिद्धेश भोसले यांची महत्त्वपूर्ण विकेट राहुल कहार यांनी पटकावली आणि आपण जर पाहिलं तर सामन्याचं गणितच पलटून गेलं अक्षरशः. यावेळेला उडवलाय मोठा फटका प्रथमेशने खेळलाय जरूर. लतीश गावडे चूक करणार नाहीये. झेल पकडलाय लतीश गावडेने. महेश गावडे खुश आहेत. व्हॉट अ कॅच. नवीन बॅटर आहेत हर्षवर्धन फलंदाजीसाठी. महेश चेनवणकर त्यांच्या मागे. आणखीन एक डॉट बॉल. निलेश देवरुखकर प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे. अमित महाडेश्वर यांचा संघ या संघाचे संघ मालक आणि फायनल पर्यंत प्रवास आपण पाहतोय टीमचा होत आहे. कारण सामन्यावर पकड मजबूत केले टीम अयन स्टार्स लालबाग या संघाने. यावेळेला उडवलाय हर्षवर्धनने मोठा फटका. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय मैदानाच्या बाहेर. पण हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलाय टीम अयान स्टार्स लालबाग या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम अयान स्टार्स लालबाग. आणि टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी. ₹500 रोख रकमेचं पारितोषिक. सिद्धेश भोसले यांचा महत्वपूर्ण विकेट राहुल कहारने पटकावला आणि म्हणूनच की काय युवराज सिंग चव्हाण यांच्याकडून ₹500 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल राहुल कहार बोपी यांना. आणि अमित महाडेश्वर यांच्याकडून देखील ₹500 रोख रकमेचं पारितोषिक. युवराज सिंग चव्हाण यांच्याकडून प्रथमतः ₹500 पारितोषिक दिलं जाईल. महत्वपूर्ण विकेट सिद्धेश भोसले यांचा महत्वपूर्ण विकेट पटकावला युवराज सिंग चव्हाण पाहतोय ₹500 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जात आहे राहुल कहार भोपी यांना. आज मात्र युवराज सिंग टीम काळ चौकी म्हणजे अभ्युदयनगरचा राजा संघाचा चाहता जरी असला तरी मात्र राहुल कहार याला ₹500 रोख रकमेचं पारितोषिक दिलंय युवराज सिंग चव्हाण यांनी.
आपण पाहिलं तर आणखीन एक पारितोषिक दिलं जातंय. अमिजी महाडेश्वर या संघाचे संघमालक आहेत. अयान स्टार या संघाचे संघमालक अमिजी महाडेश्वर यांच्याकडून देखील ₹500 रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल राहुल कहार यांना. आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सौरभ पांचाळ. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना 15 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 30 रन टाकल्यात. कल बॉय सौरभ पांचाळ ठरतोय मॅन ऑफ द मॅच.